नमस्कार. मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे बटाटा रोटी. अगदी सोपी तेवढीच टेस्टी अशी. तर बघूया पण त्यासाठी काय साहित्य लागेल. पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल, ज्यावेळेला मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशनची बेल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल. त्यामुळे तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता पण येईल आणि पटकन करता पण येईल. त्याच्यामुळे बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. असा सपोर्ट करत राहा. तर बनवूया आपण आता बटाटा रोटी. बटाटा रोटीसाठी आपल्याला हवेत 2 बटाटे घेतले आहेत मीडियम साईजचे. हे उकडून घेतलेले आहेत मी आणि मग आपल्याला हे कुस्करून घ्यायचे आहेत. 1 कप मैदा, थोडीशी कोथिंबीर, धणे पावडर अर्धा टीस्पून, जिरं पावडर पाव टीस्पून, आमचूर पावडर पाव टीस्पून, बेकिंग पावडर घेतलेली आहे मी 1 टीस्पून, लाल तिखट अगदी पाव टीस्पून घेतलेला आहे आणि मीठ चवीनुसार घेणार आहोत आपण. तर प्रथम आपण बटाटे सोलून घेऊया, सालं काढून घेऊया बटाट्याचे. बटाटे सोलून घेऊया आपण आता आणि ती सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला. बटाटे रूम टेम्परेचरवर पाहिजेत, म्हणजे आपण गरम नको आहेत आपल्याला एकदम आणि अगदी फ्रीजमध्ये ठेवलेले पण नको आहेत. बाहेरच ठेवायचे उकडून झाल्यानंतर. असे आपण सोलून घेऊया बटाटे. बटाटे सोलून घेतलेत आपण आणि ह्याला आपण कुस्करायचे आहेत. तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा आपण असा स्मॅशरने स्मॅश करून घेऊ शकतो. अगदी छानपैकी स्मॅश करून घ्यायचे आहेत आपल्याला हे. स्मॅश करून घेतलेत आपण व्यवस्थित. त्याच्यात एकही गुठळी ठेवायची नाही आपल्याला. आणि याच्यात आपण आता बाकीचं साहित्य घालून घेऊया. बटाटे आपण कुस्करून घेतलेले आहेत. ह्याच्यात मी हा मैदा घालणार आहे. 1 कप मैदा घेतलेला आहे मी. पण कसं आहे, आपण ह्या बटाट्यातच भिजवणार आहोत पीठ, तर त्याच्यामुळे जसा मैदा लागेल, कदाचित बटाटा जास्त ओलसर असेल तर जास्त मैदा लागू शकतो किंवा थोडासा कमी पण लागू शकतं. तर मी आधी हा मैदा, रोटी म्हणूनच मी म्हटलं बटाटा रोटी, कारण आपण मैद्याची करतो ही. हा 1 टीस्पून मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. बेकिंग सोडा नाही, बेकिंग पावडर आहे ही. ती घालून घ्यायची याच्यात. मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार. लाल तिखट कमी घेतलं आहे कारण मला ह्याचा जास्त रंग बदलायला नको आहे म्हणून. आमचूर पावडर अर्धा टीस्पून घेतली आहे मी. त्याने छान आंबट चव येते. पाव टीस्पून भाजलेलं जिरं पावडर आहे आणि अर्धा टीस्पून धणे पावडर. आणि ही कोथिंबीर आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल, पण मला आवडते याच्यामध्ये म्हणून मी घालते. आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. पाणी न घालता आपल्याला या बटाट्यातच हे पीठ भिजवायचं आहे. आपलं छान पीठ मळून झालं आहे. याच्यात मी अगदी थोडंसं, म्हणजे अगदी थोडं छोटा चमचा तेल घेतलं मी हाताला आणि ते लावायचं आपल्याला याला. आणि याला लावून मी 5च मिनटं झाकून ठेवणार आहे. 5 मिनटांनी आपण रोटी करायला घेऊया. 5 मिनटं झाली आहेत. झाकण काढणार आहे मी. आपलं छान पीठ मस्त मुरलं आहे. मी तेलाचा अगदी थोडासा हात घेणार आहे असा आणि आपल्याला पाहिजे तेवढी गोळी काढायची आहे.
गोळी करून घेतली आहे. तर मी हे पोळपाट लाटणं घेणार आहे. मी सुकं पीठ घेतलं आहे, त्याच्यात आपण ही गोळी अशी व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे त्याला, म्हणजे आपल्याला वळायला सोपी पडेल. थोडंसं पीठ मी पोळपाटावर पण घालणार आहे आणि ही पोळी आपण लाटून घेऊया. खूप पातळ नाही लाटायची आपल्याला ही मुलांच्या डब्यात पण आपण देऊ शकतो. एवढी जाड पुरेशी आहे मला. याला आता आपण काय करायचं आहे, ह्याला मी सुरीने 4 हिस्स्यामध्ये कापणार आहे. म्हणजे असं जसं आपण पिझ्झाला कट कसं देतात त्या पद्धतीने. पिझ्झा कटरने पण हे करू शकता तुम्ही. हे पण असं कापून घेतलं आहे आणि आता आपण शेकवून घेऊया. मी तवा गरम करत ठेवलेला आहे. तवा तापत ठेवला आहे मी. छानपैकी तवा तापला आहे. याच्यावर मी आता तेल घालणार आहे. ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपही लावू शकता. आणि तवा तापला आहे खूप, म्हणून मी जरा मंद केला आहे. याच्यावर आपण अशा पद्धतीने ह्या रोटी केली ती आपण टाकूया. छान खरपूस आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत रोटी. साईडने थोडंसं तेल सोडणार आहे मी. असं मीडियम फ्लेम केलं आहे मी आणि आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची. आपल्याला ही रोटी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये तर देऊ शकताच, पण जर कुठे बाहेर जायचं आहे, पिकनिकला जात आहे, त्यावेळेलासुद्धा ह्या तुम्ही अशा करून घेऊन जाऊ शकता. छान मऊ लुसलुशीत होतात आणि अतिशय खमंग लागतात. याला अगदी तुम्हाला आवश्यकता नसेल तर भाजीची सुद्धा गरज नाही आहे. अगदी छानपैकी नुसत्या लोणच्याबरोबर पण आरामात खाऊ शकतो आपण. हे थोडंसं बघूया. छान खरपूस भाजून घ्यायच्यात आपल्याला. आपण ह्या सगळ्या पलटून घेऊया. दुसऱ्या बाजूने पण मी व्यवस्थित शेकवून घेणार आहे. वरून याच्या तेल लावणार आहे. हवं असेल तुम्हाला तर तुम्ही याला तूप लावू शकता किंवा बटरही लावू शकता. आणि आपण खरपूस भाजून घेऊया. पलटून घेऊया आपण ही. मस्त छान एकदम रंग पण छान आला आहे त्याला. छान आपल्या खरपूस भाजल्या गेल्या आहेत रोट्या. एकाचे 4 तुकडे केल्यामुळे हे आपल्याला टिफिनमध्ये पण व्यवस्थित भरून ठेवू शकतो. मुलांना देताना व्यवस्थित देता येतात आपल्याला या. छान तयार झाल्यात. आपली रोटी छान तयार झाली आहे आणि मी काढणार आहे प्लेटमध्ये. अशा पद्धतीने सगळ्या रोटी करून घेणार आहे मी. तयार आहे आपली बटाटा रोटी. आलू रोटी पण म्हणू शकता तुम्ही, पण बटाटा रोटी अतिशय सुंदर झालेली आहे. रंग पण सुंदर झाला आहे, सॉफ्ट झालेले आहेत. आणि ह्या नक्की तुम्ही करून बघा, नक्की आवडतील तुम्हाला आणि तुमचे अनुभव नक्की मला कळवा तुम्ही. तयार आहे आपली बटाटा रोटी. एकदम पटकन होणारी आहे, तेवढीच टेस्टी आहे. नक्की आवडेल तुम्हाला. नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव नक्की मला कळवा. आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा.
बेल आयकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपीने असेच लाईक देत राहा, त्यांना असेच शेअर करत राहा. तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. असेच आशीर्वाद देत राहा आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.